नमस्कार, कुक विथ नीलम ढमाळे आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण शेवयांचा उपमा बनवणार आहोत. बरेच लोक याला तिखट शेवया असं सुद्धा बोलतात. आपल्यापैकी बरेच लोक शेवयांचा उपमा बनवतात, पण त्यांचा उपमा हा सुटसुटीत होत नाही, त्याचा लगदा होतो. तर उपमा हा सुटसुटीत कसा बनवायचा यासाठी काही मी टिप्स सांगितलेल्या आहेत. त्या टिप्स वापरून तुम्ही अगदी मऊ लुसलुशीत आणि सुटसुटीत असा हा उपमा बनवू शकता. शेवयाचा उपमा बनवणं अतिशय सोपं आहे आणि याचबरोबर खूप टेस्टी असा सुद्धा हा उपमा लागतो. तर सुरुवात करूयात आपल्या रेसिपीला. पण त्या अगोदर तुम्ही जर अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर पहा, आपला शेवयाचा उपमा बनवून घेण्यासाठी इथे एक मी कढई गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवली आहे. आता सगळ्यात अगोदर या कढईमध्ये मी अर्धी पळी तेल घालून घेते. तेल गरम झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये शेवया घालून घेऊयात. तर इथे पहा, मी 1 वाटी शेवया घेतलेल्या आहेत आणि आता या शेवया छान अशा भाजून घ्यायच्यात तेलामध्ये. या शेवया आपण अगदी मंद आचेवरती तेलामध्ये छान अशा भाजून घ्यायच्या आहेत. आता बरेच लोक इथे पहा, शेवयाचा उपमा बनवून घेत असताना शेवया ह्या भाजून घेत नाहीत किंवा भाजल्या तरी अगदी हाय फ्लेमवरती पटकन अशा भाजून जातात. त्याच्यामुळे एकतर त्याचा रंगसुद्धा फार छान येत नाही, करपल्या जातात आणि दुसरी गोष्ट चवीला सुद्धा छान लागत नाहीत. त्यामुळे अगदी मंद आचेवरती आपण या शेवया भाजून घेणार आहोत. अगदीच 2-3 मिनिटांमध्ये लगेच शेवया भाजतात, त्यामुळे फार जास्त गडबड करायची नाही, मंद आचेवरतीच भाजून घ्यायच्या. तर इथे आता पहा, आपल्या शेवया भाजल्या गेलेल्या आहेत. आता मी या काढून घेते. इथे पहा, शेवया भाजल्यानंतर मी शेवया बाजूला काढून घेतलेल्या आहेत आणि तीच कढई पुन्हा मी गॅसवरती ठेवलेली आहे. गॅस अगदी मंद आचेवरती आहे. आता आपण याच्यामध्ये 1 पळी तेल घालूयात आणि तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण शेंगदाणे घालून घ्यायचेत. तर इथे पहा, तुम्हाला जेवढे शेंगदाणे हवे असतील तेवढे तुम्ही घेतले तरी चालतील. तर पहा, 1 छोटी वाटी इथे मी शेंगदाणे घातलेले आहेत आणि आता हे शेंगदाणे आपण छान असे तळून घेऊयात. शेंगदाणे अगोदर तळून घेतल्यामुळे ते छान असे भाजले जातात, तळले जातात आणि मग ते खाताना उपम्यामध्ये छान लागतात. त्यामुळे इथे मी बाकीचे साहित्य घालण्या अगोदरच शेंगदाणे तळून घेते. शेंगदाणे अगदीच खूप जास्त तळून सुद्धा घ्यायचे नाहीयेत. हे पहा, अशा प्रकारे तळून घ्यायचेत. इथे पहा, शेंगदाणे छान असे तळून झालेले आहेत. आता आपण याच्यामध्ये पाव चमचा मोहरी घालूयात आणि याचबरोबर पाव चमचा जिरं घालायचंय. जिरं मोहरी घालून झाल्यानंतर याच्यामध्ये 4-5 कढीपत्त्याची पाने घालूयात आणि हे परतून घ्यायचंय. तर पहा, इथे तुम्ही शेंगदाणे बाजूला काढून सुद्धा घेऊ शकता, पण इथे मी खूप जास्त सुद्धा तळून घेतलेले नाहीयेत. बाकीचे जिन्नस परतसपर्यंत ते सुद्धा शेंगदाणे छान तळले जातील, त्यामुळे शेंगदाणे मी असेच परतून घेणार आहे. जिरे मोहरी आणि कढीपत्ता परतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये कांदा घालून घेऊयात. तर इथे मी 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही कांदा उभा सुद्धा चिरून घालू शकता. याचबरोबर इथे मी 1 मिरची बारीक चिरून घालतीये. मिरची इथे तुम्ही जास्त सुद्धा घालू शकता, पण माझ्या घरामध्ये लहान मुलं आहे त्यामुळे मी इथे थोडीशीच मिरची घातलेली आहे. आणि आता कांदा छान असा लालसर परतून घ्यायचा आहे. इथे पहा, कांद्याला छान असा सोनेरी रंग आलेला आहे. आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालूयात. तर इथे मी अर्धा टोमॅटो हा बारीक चिरून घेतलेला आहे आणि आता हो सुद्धा तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे. तर आता टोमॅटो हो सुद्धा मऊ होईपर्यंत आपण परतून घेऊयात. इथे पहा, कांदा आणि टोमॅटो हे दोन्ही सुद्धा छान असे परतून झालेले आहेत. आता आपण याच्यामध्ये पाव चमचा हळद घालूयात. इथे मी ही हळद वापरलेली आहे ती घरीच बनवलेली आहे, त्यामुळे इथे मी पाव चमचा घातलेली आहे. तुमची हळद कशी आहे याच्यानुसार घालायची आहे. यानंतर आता बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालूयात आणि छान असं परतून घ्यायचंय. आता हे सगळं परतून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊयात. तर इथे पहा, मी 1 वाटी पाणी घातलेलं आहे आणि आणखीन थोडंसं पाणी घालून घ्यायचंय. तर इथे पहा, मी पाव वाटी पाणी घेतलेलं आहे. यानंतर आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि हे मिक्स करून घ्यायचंय. तर मीठ घालून घेत असताना इथे लक्षात ठेवायचंय, शेवयाला अगोदरच मीठ असतं, त्यामुळे इथे अंदाज घेऊनच मीठ घालायचंय. इथे आपण शेवया घेताना 1 वाटी घेतलेल्या होत्या, त्याच वाटीच्या मापाने 1 वाटी पाणी आणि अगदी थोडंसं पाणी वरती घेतलेलं आहे. शेवयाचा उपमा बनवून घेत असताना पाण्याचं प्रमाण सुद्धा अगदी योग्य लागतं, तेव्हाच आपला जो उपमा आहे तो सुटसुटीत बनतो. आणि आता या पाण्याला पहा, उकळी आलेली आहे. आता पाण्याला उकळी आल्यानंतर ज्या आपण शेवया तेलामध्ये भाजून घेतलेल्या आहेत त्या घालून घ्यायच्यात आणि आता या शेवया पाण्यामध्ये छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत. तर पहा, शेवया इथे पाण्यामध्ये मिक्स करून झालेल्या आहेत. आता आपण याच्यावरती झाकण ठेवून घेऊयात
आणि अगदी 2-3 मिनिटांसाठी याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे. खूप जास्त ठेवायचं नाही. इथे पहा 2-3 मिनिट झालेले आहेत. आता आपण याच्यावरचं झाकण काढूयात. मस्त सुगंध येतोय, छान. आता आपण हो उपमा मिक्स करून घेऊयात. तर इथे पहा उपम्यामध्ये अगदी थोडंसं पाणी शिल्लक आहे, खूप जास्त नाही आहे. तर इथे पहा आपल्या शेवया या 90% शिजलेल्या आहेत आणि अगदी 10% शिजायच्या राहिलेल्या आहेत. उपमा हा छान मिक्स करून झाल्यावरती याच्यावरती पुन्हा एकदा आपण झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवल्यावरती आपण 1 मिनिट गॅस चालू ठेवायचा आहे आणि नंतर गॅस बंद करून 5 मिनिट आपण शेवया तशाच झाकून ठेवायच्या आहेत. तर इथे आता पहा 5 मिनिट झालेले आहेत. मी 1 मिनिटानंतर गॅस बंद केला आणि शेवया तशाच 5 मिनिट झाकून ठेवलेल्या होत्या. आणि पहा इथे आता आपला मऊ लुसलुसीत आणि सुटसुटीत असा उपमा तयार आहे. आणि पहा प्रत्येक शेवई जी आहे ती सुट्टी सुट्टी आहे, अजिबात लगदा झालेला नाही आहे शेवयांचा. मस्त. आता हो उपमा छान असा मिक्स करून घेऊयात. मस्त छान लागतो हो उपमा आणि सुगंध जर म्हणाल तर संपूर्ण घरभर याचा सुगंध दरवळत आहे. छान. इथे पहा उपमा आपला तयार आहे. याच्यावरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि हो जो उपमा आहे तो गरमागरमच सर्व करून घ्यायचा आहे. तर पहा इथे मस्त असा आपला उपमा बनलेला आहे, छान सुटसुटीत बनलेला आहे. आणि ज्या काही टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या होत्या शेवया बनवताना त्या वापरून जर तुम्ही शेवयाचा उपमा बनवला तर पहा असाच अगदी मऊ लुसलुसीत आणि सुटसुटीत बनणार आहे. छान टेस्टी बनतो. मस्त. चला तर इथे आपला आता शेवयाचा उपमा तयार आहे. यालाच आपण तिखट शेवया असं सुद्धा बोलतो. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीसाठी आपला कुक विथ नीलम ढमाळ हो चॅनल सबस्क्राईब करा. लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. धन्यवाद.